हाय हॅलो नमस्कार. तर आज बनवणार होती मम्मी अंडा बिर्याणी. तर त्यासाठी लागणारं साहित्य: कांदा, टमॅटो, लिंबू, दही, काळी मिरची, अद्रक लसूणची पेस्ट, तळून घेतलेला कांदा, तेजपत्ता आणि हे आहेत आपले खडे मसाले. इथे ठेवले आहेत अंडे उकळायला आणि हे आहे गरम पाणी. आणि ह्या पाण्यामध्ये खडे मसाले सुद्धा टाकायचे आणि ह्याच्यामध्ये तांदूळ शिजवून घ्यायचे. तेल सुद्धा टाकायचं. आता टाकायचं याच्यामध्ये तेल. आता टाकायचं याच्यामध्ये गरम मसाले, तेजपत्ता, कांदा. आता हे चांगलं भाजलेलं आहे. आता याच्यामध्ये टाकायचं अद्रक लसूणची पेस्ट. आता याच्यामध्ये टाकणार आपण टोमॅटो. आता याच्यामध्ये टाकणार मिरची, गरम मसाला, आता टाकायचं मीठ, मिरची पावडर, मीठ आणि हळद. आता टाकायचं दही. तर हे जे अंडे आहेत त्याला मीठ आणि हळद लावून थोडंसं भाजून घ्यायचं. टाकायचं हळद, मीठ आणि अंडे. आता हे चांगले भाजून घ्यायचे. आता हे टाकायचं बिर्याणी मसाला, कोथिंबीर आणि पुदिना, लिंबू. हे तांदूळ 10 मिनिटं भिजून ठेवायचे. आणि हे तांदूळ कुठला आहे तर हे बासमती तांदूळ आहे. हे जे आपण पाणी तयार केलं तर खड्या मसाल्याचं, ह्याच्यामध्ये आपले जे बासमती तांदूळ आहेत ते 10 मिनिटं शिजून घ्यायचे. आता ह्याच्यामध्ये टाकायचं धने पावडर. या पाण्याला उकळी आली आहे. आता मम्मी ह्याच्यामध्ये टाकणार तांदूळ. आता ह्याच्यामध्ये टाकायचं मीठ. आता आपले तांदूळ मस्त बॉईल झालेले आहेत, रेडी झालेत. ह्याच्यामध्ये आपले अंडे टाकायचे. हे पाहत आहे, हे जे अंडे आहेत ना थोडंसं त्याला शिजवायचं त्याच्यामध्ये. आणि मग त्याच्यावर अंड्यांवर टाकायची भाताची लेअर. आता आपल्या ह्याच्यामध्ये फूड कलर्स टाकायचे. आता ह्याच्यामध्ये तळलेला कांदा, कोथिंबीर. मस्त अंडा बिर्याणी तयार झाली आहे. वाव, एक नंबर. चला पटापट पटापट खाऊन घ्या. आता आपली बिर्याणी रेडी झालेली आहे. सो आपली बिर्याणी रेडी आहे. तर मस्त आता जेवण करायचं आहे. तुम्ही पण ट्राय करा, नक्की ट्राय करा बिर्याणी. आणि तुम्हाला कशी वाटेल ते लगेच सांगा कॉमेंट करून. बाय बाय.